या भामट्याचे पाय धुणारे राजकारणी हे नंतर कान फडवले पाहिजेत, पण सगळ्यात अगोदर या भामट्याला मोठे करणारे. या व्हिडिओत पहा ना, कशा प्रकारे महिला, पुरुष, ज्येष्ठ सारेजण त्याचे पाय धरतायत, त्याच्यासाठी फुलं वाहतायत, त्याला चालायला फुलं वाहतायत. ह्या सगळ्यांना सुद्धा तसंच कान फडवलं पाहिजे. माझी भाषा थोडी कठीण आहे, पण भावना समजून घ्या. आपण मोठं करतो यांना, आपण. चाकणकरबाईंचा आणखी एक व्हिडिओ माझ्या हाती लागला. या व्हिडिओमध्ये या भामट्याचा वाढदिवस साजरा करत असताना शुभेच्छा देताना चाकणकरबाई म्हणतात, आमच्या साऱ्यांचे आयुष्य म्हणजे समुद्रातून जाणारे जहाज आणि या जहाजाचे होकायंत्र तुम्ही आहात. आता होकायंत्र की हा माणूस बोकायंत्र आहे हे तुम्ही ठरवा. पुढे म्हणतात, तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवेलच, पण त्या काय म्हणतायत पहा. तुम्हाला भेटून गेल्यावर, अतिशय महत्त्वाची ओळ हा, तुम्हाला भेटून गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा येते. आता कोणती ऊर्जा येते व्हिडिओत पाहाच तुम्ही. आयुष्यात अंधार पडेल की काय, आता दुःखाची काजळी पसरेल की काय. झाला ना, पसरला अंधार. या बोक्यामुळे आयुष्यात अंधार पसरला. पुढे म्हणतात, प्रत्येक माणसात आत्मभान असतं, ते जागं करायचं काम तुम्ही करता. नक्की ह्या बोक्याने कोणतं आत्मभान जागं केलं? मला उत्तर द्या ह्या प्रश्नांचं. कोणतं आत्मभान जागं केलं चाकणकरबाई, जे प्रत्येक माणसात असतं आणि हा माणूस ते जागं करत असतो? पुढे म्हणतात, अतिशय महत्वाचं, बोल बच्चनगिरी बघा या बाईंची. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. यांना ह्या सगळ्या ओळींचा अर्थ तरी कळतो का? नुसती पोपटपंची. ते दातृत्व घ्यायचं असतं. घेणाऱ्याने देणाऱ्याकडून ते देण्याचं दातृत्व घ्यायचं असतं. चाकणकरबाई, तुम्ही नेमकं काय घेतलात हे महत्वाचं. आमची ओंजळ कमी पडेल की काय? आम्हाला एवढं भरभरून तुम्ही दिलात, नेमकं काय दिलं आम्हाला माहीत नाही. पुढे म्हणतात, आमचे करते करविते तुम्ही आहात. आता काय करविते तुम्ही आहात हेही आम्हाला माहीत नाही. पण चाकणकरबाई, एखाद्याला गुरु बनवताना, एखाद्याचे पाय धुताना, एखाद्याला एवढं अध्यात्मामध्ये मानताना थोडा जनाचा किंवा मनाचा विचार करायचा. कमीत कमी आपण ज्या पदांवर बसतो त्या पदांची थोडी गरिमा बाळगायची. पहा ना, हा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. असं वाटत असतं, आमच्या साऱ्यांचं आयुष्य म्हणजे समुद्रामधून जाणारं एक नाव किंवा जहाज आहे आणि याला एका होकायंत्राची गरज आहे. हे होकायंत्राचं काम तुम्ही आमच्या साऱ्यांच्या आयुष्यात करताय. मला असं यामध्ये कधीही आयुष्यात असं वाटते की आता अंधार पडेल की काय, आता दुःखाची काजळी पसरेल की काय. त्यावेळेस तुमची आठवण प्रत्येकालाच होती. तुम्हाला भेटून गेल्यानंतर, तुमचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये जी ऊर्जा येते. अपपेटीतल्या काडीमध्ये अग्नी असतो, पण तो पेटवावा लागतो. बीजामध्ये अंकुर असतं, पण ते बीज पेरावं लागतं. तसंच सर, प्रत्येक माणसामध्ये आत्मभान असतं, पण त्या आत्मभानाला जागा करायचं काम आपण करताय आणि म्हणूनच आम्ही सगळे उपस्थित आहोत. या निमित्तानं तुमच्यासाठी एकच वाक्य म्हणावंसं वाटतं, शुभा तुझ्या पायाची धूळ मी, शुभा तुझ्या पायाची धूळ मी, नदी नक्कीच नाही पण छोटीशी जुळजुळ मी. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असताना विदा कर्तेकर म्हणतात त्याप्रमाणे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी झालर घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापीच्या टकाकडून वेडेपीचे आकार घ्यावे आणि हृदयाच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. पिसाळलेल्या दर्याकडून मुसाळलेली आया घ्यावी, भारावलेल्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण आम्हाला भरभरून दिलं, आता काय घ्यावं हा प्रश्न पडतो. आमची ओंजळ देखील कमी पडती इतकं आपण देत गेलात. आणि म्हणूनच आमच्या सर्वांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना, आपल्या हातात एक कप चहाचा असला तरी त्या आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार सर, त्या एक कप चहासाठी 1180 माणसं काम करतात. म्हणजे आपण या समाजामध्ये आलो, या समाजाचे कुठेतरी देणेकरी आहोत, पण या सगळ्यांचे ऋण आपण व्यक्त करू शकत नाही. म्हणून जीवन मरण यामधील श्वासाचं अंतर हे 3 मिनिटाचं असतं. परत जर श्वास चालू झाला तर जीवन मिळतं, नाही मिळाला तर करता करीत असतो, निमित्त मात्र म्हणून आपण काम करीत असतो. पण आमच्यासाठी आमचं
निमित्त मात्र आम्ही जरी असेल तरी आमचे कर्ता करविता तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या माध्यमातून पुढे ना पुढे या समाजाचं ऋण फेडण्याची जबाबदारी नक्कीच आम्ही पेलण्याचं काम करू. आणि पुन्हा एकदा पहिलंच वाक्य होतं, तुम्हाला भेटून गेल्यानंतर आशीर्वाद घेतल्यानंतर प्रचंड ऊर्जा येते. शेवटचं वाक्य होतं, जनतेसाठी तुमच्या आशीर्वादाने मिळेल ती जबाबदारी पेलू. मी काहीच बोलत नाही बरं का याच्यावर, मी एक्सप्लेन नाही करते, फक्त त्यांनी जे सांगितलं तेवढं बोलून दाखवतोय. आणि मध्ये तुकोबरायांचं त्यांनी एकदा नाव घेतलं, त्यांचा दाखला दिला. तुकोबरायांविषयीच त्यांना सांगतो. तुकोबराय सुद्धा म्हणजे त्यांच्याही काळात भोंदू होऊन गेले असतील. तुका म्हणे ऐसे भोंदू कर्म करोणी म्हणती साधू, अंगा लावूनी राख डोळे झाकुनी करती पाप, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. पुन्हा सांगतो, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती, अशांच्या संगतीला जाऊन बसायचा. मगाचा तो भरणे म्हणतो, हिंदू म्हणून आपण गुरु करतो, आमची बुद्धी घाण नाही पडलेली आहे, कुणालाही उठायचं आणि सुटायचं गुरु करून घ्यायचा. म्हणजे हिंदूंना बदनाम करतात खरं तर ही असली माणसं, हिंदुत्वच बदनाम करतात. असं उठलं सुटलं, आणि त्या गुरुची लायकी तरी ओळखायची. पहिली लायकी आहे का? लायकी असल्या माणसांना गुरु करून घेणाऱ्यांची तुमची लायकी सुद्धा आम्हाला. आणि दर्शन घेणं महाराज वगैरे काय त्या मगाच्या व्हिडिओत तुम्ही ऐकला असाल. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला, आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले, कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील, किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कुणाला तरी गुरु मानतो, हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकरताईंची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. मग तुम्ही जर फोटो काढला त्यात फोटो काढला म्हणजे त्यात काय चूक आहे का माझी? काही नाही. या व्हिडिओत हा काय म्हणतोय, ह्यांचा काय संबंध? अरे चांगले शब्द वापरतो, मी स्वतःवर कंट्रोल म्हणून मी या विषयांना घेत नाही. खरं तर हा म्हणतो संबंध नाही. संबंध तेव्हा नसतो फक्त एखादा फोटो आलाय. समजू शकता तुम्ही मला काय सांगायचं. पाय धुतले जातात, छत्री धरली जाते, गुणगान गायले जातात. आता कशावर हळद कुंकू टाकून पूजा केली जाते. तोंड खोलायला लावू नका. जे मुख्य व्हिडिओ आहेत ते पाहिला तर संपला, विषयच संपला सगळा. मग मला सांगा, हे सुद्धा तुमच्या म्हणजे ह्यांचा संबंध नाही. मुळात आपल्याकडे शेतीची कामं कमी पडली आहेत का? त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. भरणे